Good morning student. Today we are going to learn 3rd standard science subject 14 number chapter our planet Earth. We see our planet Earth's information from this chapter. Now listen, last videos we learned some hard words from this chapter. Now today I will explain this lesson. So open the textbook page number 104. See the first point, the earth. The earth means what? Prithvi. The earth is the only planet in the solar system on which life is found. It is the third planet in the solar system. The earth is at the right distance from the sun and so is neither too hot nor too cold. It is the only planet with water, which is the very important for life. When the earth was formed, it was a hot ball of the rocks and gases. Now listen. The hot water vapor released from it cooled down, formed cold clouds and poured down as rain. These cooled down the surface of the earth. Slowly, living things began to appear, first in the water, then on the land. The earth is still very hot deep inside. Now listen, see. First point we will see here, the earth. Okay, the earth is the only planet in the solar system on which life is found. आता पहा, पृथ्वी ही असा एक प्लॅनेट आहे, असा एक ग्रह हा आहे की त्याच्यावरती काय आहे तर सजीव काय करतात, राहतात. इट इज द थर्ड प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. इट इज द थर्ड प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. द अर्थ इज ॲट द राईट डिस्टन्स फ्रॉम द सन. आता पहा, सोलार सिस्टम मधला हा थर्ड प्लॅनेट आहे, थर्ड नंबरचा काय आहे, ग्रह आहे आणि तो सूर्याच्या राईट साइड. द अर्थ इज ॲट द राईट डिस्टन्स फ्रॉम द सन. आता पहा, राईट डिस्टन्सवरती कुठला ग्रह असतो सनच्या, तर अर्थ असते. अँड सो इज नायदर टू हॉट नॉर टू कोल्ड. आणि हा असा ग्रह आहे की ह्याच्यावरती खूप उष्णताही नसते आणि खूप काय नसते, थंडीही नसते. इट इज द ओनली प्लॅनेट विथ वॉटर विच इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लाईफ. इट इज द ओनली प्लॅनेट विथ द वॉटर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लाईफ. आता पहा, अर्थ हा असा प्लॅनेट आहे की त्याच्यावरती फक्त काय आहे, पाणी आहे आणि ते सजीवांना खूप काय आहे, गरजेचं आहे. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो फर्स्ट पॉईंट? First paragraph, the earth is the only planet in the solar system on which life is found. It is the third planet in the solar system. The earth is at the right distance from the sun and so is neither too hot nor too cold. It is the only planet with water which is very important for life. आता पहा, पृथ्वी हा काय आहे, सोलार सिस्टीम मधला काय आहे, प्लॅनेट, ग्रह असा आहे की ज्याच्यावरती काय आहे, सजीवांची निर्मिती झालेली आहे. तर ह्या सोलार सिस्टीम मधला हा कसला, 3 नंबरचा काय आहे, थर्ड नंबरचा हा प्लॅनेट आहे. आणि हा प्लॅनेट जो आहे तो सूर्याच्या राईट डिस्टन्सवरती असतो. त्यामुळे तो जास्त काय नाही, हॉटही नाही आणि जास्त कोल्डही नाही. आणि ह्या प्लॅनेटवरती पाणी असल्यामुळे, पाणी आहे त्याच्यामुळे, आणि पाणी हे काय असतं, सजीवांना खूप गरजेचं असतं. ओके, नाव लिसन, सी द सेकंड पॅरेग्राफ. व्हेन द अर्थ वॉज फॉर्म इट इज अ हॉट बॉल ऑफ द रॉक्स अँड गॅसेस. द हॉट वॉटर वेपर रिलीज्ड फ्रॉम द कूल डाऊन फ्रॉम द क्लाउड्स अँड poured down as rain. These cooled down the surface of the earth. Slowly living things began to appear, first in the water and then on the land. The earth is still very hot deep inside. Now listen, when the earth was formed, it was a hot ball of the rocks and gases. आता पहा, पृथ्वी ही असा ग्रह आहे की तो कसा आहे रे, हॉट बॉल आहे, आगीचा असा काय आहे, गोळा आहे.
त्याचबरोबर त्याच्यावरती खडकही आहेत आणि त्याच्यावरती काय आहेत, गॅसेस, त्याच्यावरती वायूसुद्धा आहेत. द हॉट वॉटर वेपर रिलीज्ड फ्रॉम इट कूल डाऊन. जेव्हा पहा पृथ्वीवरील पाणी जे आहे वॉटर वेपर होऊन काय होतं, हॉट वॉटर वेपर रिलीज्ड फ्रॉम इट कूल डाऊन फ्रॉम द क्लाउड्स अँड पर डाऊन ॲज रेन. जेव्हा पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते थंड होतात तेव्हा काय होतात रे, तेव्हा ढग तयार होतात आणि ते पावसाच्या रूपात खाली पडतात. These cooled down the surface of the earth. Slowly living things began to appear, first in water and then on the land. These cooled down the surface of the earth. आणि ते काय करतात, पृथ्वीवरती पडतात. Slowly living things began to appear, first in water and then on the land. The earth is still very hot deep inside. आतून पृथ्वी ही कशी आहे तर खूप हॉट आहे, खूप अशी गरम आहे. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड द फर्स्ट पॉइंट, द अर्थ. नाव लिसन, सी द नेक्स्ट पॉइंट, लाईफ ऑन अर्थ. लाईफ ऑन अर्थ. सो सी द सेकंड पॅरेग्राफ, second point, life on the earth. The earth has land, water and air, which are the three main features that support life on it. Air covers the entire earth like a blanket. This blanket of air around the earth is called the atmosphere. All living things need air to breathe. The land on which we live make up 1/4 of the earth. The remaining 3/4 of the earth is covered with water. This is why the earth looks blue from the outer surface. Water is essential for all living things. Now listen, see the second point, life on earth. Life on earth. The earth has land, water and air, which are the three main features that support life on it. आता पहा, पृथ्वीवरती काय आहे, जमीन आहे, पाणी आहे आणि वारासुद्धा आहे आणि ह्या तीन गोष्टीवरती इथलं काय आहे, जीवन अवलंबून आहे. एअर कवर द इंटर अर्थ लाईक अ ब्लँकेट. एअर कवर इंटायर अर्थ लाईक अ ब्लँकेट. आता पहा, दिस ब्लँकेट ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. आता पहा, जे हवेचं वातावरण जे आहे ते सगळीकडं काय झालेलं आहे, पृथ्वीवरती पसरलेलं आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फिअर. ऑल लिव्हिंग थिंग नीड एअर टू ब्रीथ. आणि सर्व सजीवांना श्वासोच्छ्वास करण्यासाठी एअरची गरज असते, हवेची गरज असते. द लँड ऑन विच वी लिव्ह मेक अप 1/4 ऑफ द अर्थ. The land on which we live make up 1/4 of the earth. The remaining 3/4 of the earth is covered with water. आता पहा, 1/4 पृथ्वीचा 1/4 हा भाग कशाने व्यापलेला आहे तर लँडने, आणि 3/4 हा भाग पाण्याने काय केलेला आहे, व्यापलेला आहे. तर पृथ्वीचा 1/4 हा भाग जमिनीने व्यापलेला आहे, तर 3/4 हा भाग पाण्याने व्यापलेला आहे. धिस इज वाय द अर्थ लुक ब्ल्यू फ्रॉम द आउटर सरफेस. जमिनीपेक्षा पाण्याने जास्त भाग व्यापल्यामुळे पृथ्वी आपल्याला कशी दिसते, वरून निळी अशी दिसते. वॉटर इज इसेन्शियल फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. पहा, सजीवांना पाण्याची सुद्धा काय असते, गरज असते. Okay, life on the earth. Okay student, do you understand now this point? Now listen, see then third point, shape of the earth. Shape of the earth. Now listen, see this point. Long ago people believed that earth was flat. Now we know that earth is round like a huge ball, though little flattened at the top and bottom. Watch a ship sailing away. When it goes outside, the lower part disappears first and the flag at the top disappears last. This is because it is sailing on a covered surface. The curve of the earth is very long. We cannot see it
all at once. Only a part of its curve is in front of our eyes. Due to this, the earth appears flat. Even the photographs taken on the space strips show that the earth is round. Now listen, we see here from this point shape of the earth. Okay, long ago people believed that the earth was flat. Now we know that the earth is round like a huge ball, though a little flattened at the top and bottom. आता पहा, सुरुवातीला लोकांचं मत होतं की पृथ्वी ही कशी आहे तर फ्लॅट आहे, सपाट आहे. परंतु आता आपल्याला समजलेलंच आहे पृथ्वीचा आकार हा कसा आहे, राऊंड आहे, अंडाकार आहे, ह्यूज अशा बॉलसारखा आकार आहे. तर दो द लिटिल फ्लॅटेन ॲट द टॉप अँड ॲट बॉटम, जसा वरती टॉपला जसा आकार आहे तसाच काय आहे, बॉटमला सुद्धा तिचा आकार तसाच आहे. Watch a ship sailing away. When it goes outside, the lower part disappear first and the flag at the bottom disappear last. This is because it is sailing on a curved surface. आता पहा, पृथ्वीचा आकार हा कसा आहे, कर्व आहे. जसा वरती आकार आहे तसाच त्याचा कसा आहे, खाली सुद्धा तसाच कर्व असा आकार आहे. द कर्व ऑफ द अर्थ इज व्हेरी लॉंग. आता जसा कर्व आहे पृथ्वीचा तो कसा आहे, खूप असा लांब आहे. वी कॅनॉट सी इट ऑल ॲट वन्स. आपण एकदम तो कर्व आकार पृथ्वीचा पाहू शकत नाही. ओनली अ पार्ट ऑफ इट्स कर्व इट इज इन फ्रंट ऑफ आवर आईज. ड्यू टू धिस the earth appears flat. Even the photographs taken on the space strip show that earth is round. Only a part of its curve is in front of our eyes. तर आपण पहा, पृथ्वीचा जो कर्व आकार आहे तो डोळ्यांनी पाहू शकतो. ड्यू टू धिस द अर्थ ॲपियर्स फ्लॅट. त्याच्यामुळे आपल्याला कशी वाटते, अर्थ ही कशी आहे, फ्लॅट आहे. इवन द फोटोग्राफ्स टेकन ऑन द स्पेस स्ट्रिप्स शो दॅट अर्थ इज राऊंड. आणि जेव्हा फोटो आपण पृथ्वीचे शेपचे पाहतो तेव्हा पृथ्वी आपल्याला कशी दिसते, राऊंड दिसते. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो शेप ऑफ द अर्थ. पृथ्वीचा आकार हा कसा आहे तर राऊंड असा आकार आहे. नाउ लिसन, सी द नेक्स्ट पॉइंट. स्टुडंट, डू यू नो शेप, do you know shape of the earth? Long ago people believed that the earth was flat. Now we know that earth is round like a huge ball, though a little flattened at the top and bottom. Watch a ship sailing away. When it goes outside, the lower part disappeared first and the flag at the top disappears last. आता पहा, जर शिप अशी आपण पाहिली तर आपल्या नजरेतून सुरुवातीला आपण काय पाहतो, त्या शिपचा बॉटमचा लोअर पार्ट हा आपल्याला दिसतो. परंतु जेव्हा शिप खूप लांब वरती जाते तेव्हा आपल्याला कसा दिसतो, फक्त वरचा भाग हा फ्लॅगचा वगैरे दिसतो. त्याच पद्धतीने पृथ्वीचा आपल्याला फक्त काय दिसते, कर्व दिसतो सुरुवातीला लॉंग असा, आणि तो आपण पाहू शकतो. त्याच्यावरून आपल्याला असं वाटतं की पृथ्वी ही फ्लॅट आहे. परंतु फोटोग्राफमध्ये आपण जर पाहिलं तर पृथ्वी ही कशी आहे तर राऊंड स्वरूपामध्ये आहे. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो शेप ऑफ द अर्थ दिस पॉइंट. नाउ लिसन, सी द नेक्स्ट पॉइंट. लेयर ऑफ द अर्थ. लेयर ऑफ द अर्थ. Like an onion, earth too has many layers. The outermost layer of the earth is called the crust. Here is the crust, see. Now listen, the outermost layer of the earth is called the crust. It is hard and rocky. Now listen, here is the crust. Okay, पृथ्वीचा आकार हा कसा असतो, ओनियन सारखा असतो. पहा, त्याला अनेक काय असतात, लेयर्स असतात. आणि द आउटर मोस्ट लेयर ऑफ द अर्थ इज कॉल्ड द क्रस्ट. आता हा आउटर मोस्ट लेयर आहे पृथ्वीवरचा, त्याला आपण क्रस्ट म्हणतो. तो कसा असतो, हार्ड आणि रॉकी असतो. म्हणजे जो वरचा थर असतो तो कसा असतो,
खूप कठीण आणि रॉकी असतो खडका. द इनरमोस्ट लेयर इज कॉल्ड कोर. द इनरमोस्ट लेयर इज कॉल्ड कोर. हिअर इज द कोर. सी, इट इज मेड अप ऑफ मेटल. आता जो पृथ्वीतला आतला जो भाग आहे त्याला आपण कोर म्हणतो. तो कशाने बनलेला असतो? मेटल, धातूंनी वगैरे. कोर इज द फर्दर डिवायडेड इन टू इनर कोर अँड द आउटर कोर. आता जो हा कोर आहे तो दोन भागांमध्ये व्यापलेला असतो, इनर कोर आणि आउटर कोअरमध्ये. द अर्थ्स इनर कोर इज द इनरमोस्ट पार्ट. इट इज primarily a solid ball. The outer core of the earth is the fluid layer and composed of mostly iron and nickel. See here, the earth's inner core is innermost. हा जो इनर पृथ्वीचा काय आहे, इनर कोअर जो आहे तो आतच असतो. इट इज प्रायमरली अ सॉलिड बॉल. हा कसा आहे? सॉलिड बॉल असा आहे. The outer core of the earth is the fluid layer and composed of mostly iron and nickel. आता जो आउटर मोस्ट कोअर असतो तो कशाने बनलेला असतो? आयर्न आणि निकेलनी. बिटवीन द क्रस्ट अँड द कोअर इज द लेयर कॉल्ड द mantle. Now listen, between the crust and the core is a layer called the mantle. This layer is made up of hot and molten rocks. आता पहा, क्रस्ट आणि कोअर. क्रस्ट आणि कोअर मधला जो मधला भाग आहे त्याला मॅन्टल म्हणतो आपण. आणि धिस लेयर इज मेड अप ऑफ हॉट मेल्टन रॉक. आता गरम अशा वितळलेल्या खडकांपासून हा भाग काय झालेला असतो? हॉट मेल्टन रॉक्सपासून हा भाग तयार झालेला असतो. मेंटली हा जो भाग आहे तो क्रस्ट आणि कोअर मधला भाग आहे आणि त्याला आपण मेंटली असं म्हणतो. आणि हा हॉट आणि मेल्टन रॉक्स पासून तयार झालेला असतो. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड? नो. layers of the earth. Now listen, here is the crust, here is the mantle, here is the outer core and here is the inner core. Okay, means layer of the earth. We see no, then which point? Layer of the earth. Student, you understand no this point? I think you understand it. Thank you.